श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आयशर आणि छोटा हत्ती यामध्ये झालेल्या एका भीषण अपघातात जागीच 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे। नाशिकच्या द्वारका परिसरात उड्डाण पुलावर हा अपघात घडलाय। याबाबतचं सविस्तर वृत्त असं की देवदर्शन करून परतत असलेल्या कामगारांचा यामध्ये दुर्दैवी अंत झालाय। निफाड येथील एका देवदर्शनाच्या ठिकाणाहून परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। लोखंडी गजाने भरलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून वेगाने आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली आहे। या अपघातातील जखमी आणि मयत हे सर्व कामगार असल्याची माहिती समोर येते आहे। नाशिकच्या सिडको परिसरातील अपघातग्रस्त हे सर्वजण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। त्याबाबत अधिक माहिती घेण्याचा देखील पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। एक्सीडेंट की गाड़ी है, ये गाड़ी ज़्यादा स्पीड में आई थी तो हम नीचे खड़े थे। तो नीचे से कस्टमर ने बोला कि ऊपर सरिया घुसे लेके एक्सीडेंट हुए। हम नीचे से ऊपर भाग के आए। इसमें कम से कम 8 से 9 लोग हैं, जिसमें से अभी 3 लोगों को पहुंचा चुके हैं, 7 लोगों को दूसरे एम्बुलेंस में गए। ये गाड़ी का जो ड्राइवर है इसको अभी निकाले। इससे पहले जो 2 टन थे उनका डेथ हो गए, वो हॉस्पिटल में लेके गए। इसमें से 3 लोग व्यक्ति मर चुके, 9 लोगों को अभी लेके गए। और हमने जो ड्राइवर को काटेला वो आगे का ड्राइवर में था, और जो पीछे एक था उसके सलिया आर पार घुसेला था। जो सलिया वाले थे उसके साथ में 2 जन और थे, उनको भी पहुंचाए। और गाड़ी का ड्राइवर नहीं, आगे का गाड़ी का ड्राइवर चले गए। ये ड्राइवर का अभी हमने एम्बुलेंस में निकाला। भीषण अपघातातील अपघातग्रस्तांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालय तसेच सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलंय। मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस या अपघाताची चौकशी करतात। निफाड येथून देवदर्शन करून काही भाविक हे छोट्या हत्ती या टेम्पोमध्ये उड्डाण पुलावरून जात होते। या पुलावरच आयशर ट्रक याला या पिकअपने जोरदार धडक दिली आहे। या टेम्पोमध्ये साधारण 15 ते 16 व्यक्ती असल्याचं समजतंय आणि या अपघातात आतापर्यंत साधारण 6 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर हा अपघात इतका भीषण आहे की यामध्ये रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे। हे सर्व प्रवासी सिडकोच्या सह्याद्रीनगर येथील असल्याचं समजतंय। अपघाताची पुढील चौकशी मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस करतात। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।